नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात एक नवीन अशी अपडेट समोर आलेली आहे। महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात जे आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही गुणवत्ता यादी म्हणजे काय। तर गुणवत्ता यादी म्हणजे अशी यादी आहे की जे तुम्ही परीक्षा दिलेली होती त्यानुसार आन्सर कीमध्ये जे तुम्हाला गुण मिळालेले होते त्यामध्ये प्रत्येक शिफ्टचा पेपर वेगवेगळा असल्याने यामध्ये नॉर्मलायझेशनची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। आणि आता मित्रांनो, नॉर्मलायझेशनच्या नंतर उमेदवाराचे जे वाढलेले गुण आहे त्याची जी यादी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही यादी मित्रांनो जिल्हानिहाय त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। म्हणजे अमरावती जिल्हा झाला, अकोला झालं, अहमदनगर झालं, अशा प्रकारे 36 जिल्ह्याच्या ज्या यादी आहे या अधिकृत वेबसाईटवरती त्यांनी पब्लिश केलेल्या आहे। जर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करण्यास अडचण जात असेल तर मित्रांनो, मी माझ्या वेबसाईटवरती डायरेक्टली गुगल ड्राईव्हवरती या लिस्ट अपलोड करून दिलेल्या आहे। त्यावरून जाऊन तुम्ही डायरेक्टली या लिस्ट डाउनलोड करू शकता तुमच्या जिल्ह्यानिहाय। तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे, त्यावरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। आता राहिला प्रश्न निकालाचा, तर मित्रांनो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पेसा कायदा लागू असलेल्या 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने जी रिट पिटिशन आहे ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असून त्यामध्ये जे पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यामध्ये निवड यादी जी आहे ही सध्या तयार करण्यात येणार नाही आहे। यासाठी सामान्य प्रशासन विभागाची जेव्हा याला मान्यता मिळेल त्यानंतरच या 13 जिल्ह्यामध्ये जे आहे ही निवड यादी जे प्रसिद्ध आहे करण्यात येईल। तर उर्वरित जे 23 जिल्हे आहे त्यासाठी निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे असं सांगितलं आहे। म्हणजे येत्या 5 ते 7 दिवसामध्ये जे आहे आपल्याला फायनल रिझल्ट जो आहे तलाठी भरतीचा हा पाहायला मिळू शकतो। तर अशा प्रकारे ही जे आहे नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे। यानंतर मित्रांनो, जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जी आहे त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। बघू शकता अकोला, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर अशा प्रकारे ज्या लिस्ट आहे 36 जिल्ह्याच्या त्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहे। या वेबसाईटवरती सर्व्हरचा इश्यू येऊ शकतो, त्यामुळे जे आहे तुम्हाला मी माझ्या वेबसाईटवरती या लिस्ट प्रोव्हाइड करून दिलेले आहे। तुम्हाला काय करायचं आहे, खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन अशाच प्रकारे जिल्ह्याच्या नावावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तेथून तुम्ही ती गुणवत्ता यादी ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, खाली कमेंटला हे जरूर सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, नॉर्मलायझेशनच्या आधी मार्क्स किती होते आणि नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढले की कमी झाले, कारण काही विद्यार्थ्याचे मार्क्स कमीसुद्धा झालेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद।